नमस्कार शेतकरी मित्रांनो. अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यासाठी मदत ही जाहीर करण्यात आलेली आहे. 164,83,44,44,000 इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. तर कोणत्या जिल्ह्यांसाठी हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे? सांगली, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नांदेड, धाराशिव, जालना, नागपूर, हिंगोली, अमरावती, यवतमाळ, वाशिम, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी हा निधी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. म्हणजे पुणे, नागपूर, कोकण, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक या विभागातील जे काही शेतकरी बाधित आहेत, ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, त्यांना ही मदत डायरेक्ट DBT मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहेत. त्यासाठी 164 कोटी पेक्षा जास्त रक्कम ही त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली आहे. अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो. धन्यवाद.